शेंगदाणे आणि गूळ घालून लाडू करू आषाढी एकादशी निमित्त। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। लाडू करण्यासाठी 2 कप शेंगदाणे घेतलेत, कच्चेच आहेत आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये दाणे भाजून घेत आहे। तर 2 बॅचमध्ये मी हे दाणे भाजून घेते। 1 कप सुरुवातीला घातला, मंद गॅसवर दाणे खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर सुरुवातीचे वरचे भाजले जातात आणि आत कच्चेच राहतात। भाजून झाल्यानंतर मी ते प्लेटमध्ये काढलेले आहेत मोठ्या, आणि दुसरा कप दुसरी बॅच पुन्हा भाजण्यासाठी ठेवली। 2 बॅचमध्ये मी केले, त्यामुळे ते छान खरपूस भाजले गेले। थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढलेले आहेत। 2 कप शेंगदाणे तेवढेच 2 कप गूळ मी घेतलेला आहे, आणि ही वेलची पूड आहे। तर साखर घालून ती मी बारीक केली। शेंगदाण्यांचं साल जेवढं सहजतेने निघेल तेवढंच मी साल काढून घेत आहे। आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला गूळ घालायचा आणि वेलची पूड घातलेली आहे। ड्रायफ्रूट्स आपण घालू शकतो। त्यानंतर त्यामध्ये भाजलेले थंड झालेले शेंगदाणे त्यात घातलेत आणि बंद चालू करत आपण मिक्सरमधून हे फिरवून घेत आहोत। तर 2 बॅचमध्ये मी करते। जाडसर असा हा कूट तयार झालेला आहे। तर सुरुवातीला गूळ आणि मग नंतर भाजलेले दाणे घालून अशा पद्धतीने 2 बॅचमध्ये मी हे मिश्रण करून घेतलेलं आहे। पहा, अशा पद्धतीने केल्याने गूळ दाणे चांगले एकजीव होतात। ड्रायफ्रूट्स आपण घालू शकतो, दाणे वगैरे, पण मी काही घातलेले नाहीत। 2 बॅचमध्ये करून असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन्स असतं, गुळामध्ये आयर्न असतं, त्यामुळे हे शेंगदाणा गुळाचे लाडू एकदम पौष्टिक होतात। त्यामध्ये हे साजूक तूप घालत आहे पहा या मिश्रणामध्ये, त्यामुळे एक छान असं कोरडेपणा न येता लाडू छान बांधले जातात। आणि त्यामध्ये मी पातळ करून घेतलेलं आहे। हे 5 टेबलस्पून तूप घातले, साजूक तूप मिक्स करून घेते सर्व हातानेच, आणि मग त्याचे लाडू मी वळायला घेते आहे। तर अशा पद्धतीने लाडू हे 1 महिनाभर छान टिकतात। उपवासाला किंवा मुलांना मधल्या वेळेस लहान मोठा कोणालाही खाण्यासाठी हे उपयोगाला येतात। तर हे लाडू मी असे वळून घेतलेले आहेत पहा। तर असे या मिश्रणामध्ये 2 कप गूळ, 2 कप शेंगदाणे, यामध्ये 22 लाडू तयार झालेले आहेत। आपणही असं करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आपल्याला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। like, share and subscribe Nirali my channel. Thank you.